इथिओपियातील हेलिगुबी ज्वालामुखीचा तब्बल 10,000 वर्षांनंतर उद्रेक झालाय। दरम्यान या उद्रेकाचा परिणाम भारतापर्यंत दिसू लागलाय। उद्रेकानंतर आकाशात उडालेली ज्वालामुखीची राख आणि सल्फर डायऑक्साईडचे ढग वाऱ्यासोबत वाहत भारतातल्या दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचलेत। त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमान कंपन्यांना तातडीची सूचना जारी करत राख असलेल्या क्षेत्रांवरून उड्डाणं टाळण्याचे निर्देश दिलेत। हवामान खात्यानं सिग्मेट अलर्ट जारी केला असून आवश्यक असल्यास विमान ऑपरेशन्स मर्यादित करण्याचा इशाराही दिलाय। भारतावर धोका नसला तरी हवाई वाहतुकीसाठी ही परिस्थिती गंभीर मानली जाते। पाकिस्ताननं सोमवारी रात्री अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले करत खोस्त प्रांतातील एका घराला निशाणं बनवलं। या बॉम्ब हल्ल्यात 10 नागरिक ठार झाले असून यात 9 मुलं आणि एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती तालिबानी प्रशासनाने दिली आहे। घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आणि दरम्यान पाकिस्ताननं कुनार आणि पक्तिका प्रांतातही छापे टाकले, ज्यात 4 जण जखमी झालेत असा आरोप तालिबाननं केलाय। पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। दरम्यान पाकिस्तानच्या पेशावरमध्येही फ्रंटियर कॉन्स्टिब्युलरी मुख्यालयावर आत्मघाती हल्ला झालाय, ज्यात सुरक्षा संकट अधिक गडद होत असल्याचं दिसतंय। चीननं भारतीय महिला पेमा वांगचोंग थांगडॉक यांच्यासोबत शांघाय विमानतळावर गैरवर्तन झाल्याचे आरोप फेटाळून लावलेत। कोणतीही जबरदस्ती किंवा त्रास देण्यात आलेला नाही आणि एअरलाइन्सनं त्यांना आराम आणि जेवणाची सुविधा दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं। पेम यांनी अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असल्यानं त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध ठरवून जप्त करण्यात आला आणि वैध व्हिसा असूनही त्यांना जपानच्या फ्लाईटमध्ये चढू दिलं नाही असा आरोप केला होता। 3 तासांच्या ट्रान्झिटऐवजी त्यांना 18 तास अडवण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी त्याची खिल्ली उडवल्याचा आरोपही पेम यांनी केला। शांघाय विमानतळावर भारतीय नागरिक पेमा वांगचोक थोंगडा यांना अडवल्याच्या प्रकरणावर चीननं आरोप फेटाळत पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा केलाय। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सगळी प्रक्रिया कायद्यानुसार झाली असून कोणताही छळ झाला नाही असंही सांगितलं। दरम्यान भारतानं तात्काळ कठोर निषेध नोंदवत अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट केलंय। भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर पेमा यांना पुढील उड्डाणानं रवाना करण्यात आलं होतं। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी देशातील 80,000 मशिदी जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केलाय। कट्टर इस्लामिक व्यवस्थेवर आणि धर्मगुरूंच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केल्यानं राजकीय वातावरणही तापलं। सुधारणावादी विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी देशातील मशिदींच्या भूमिकेवर गंभीर शंका उपस्थित करून राजकीय पातळीवर मोठी हलचल निर्माण केली आहे। तसंच सरकार संकटात सापडलं असताना, सामाजिक आर्थिक आव्हानं वाढली असतानाच आणि सामान्य नागरिक संघर्ष करत असताना धर्मगुरू आणि मशिदींची भूमिका अधिक सक्रिय असायला हवी होती। मात्र प्रत्यक्षात लोकांना मदत करण्याऐवजी मशिदी फक्त प्रशासनिक बोलणी आणि आदेशांचं केंद्र बनल्याचं पेझेशकियान यांनी म्हटलंय। सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये झालेल्या सुरक्षा करारामुळे भारताला मोठ्या संधी निर्माण होणार आहेत। अमेरिकेने सौदीला मेजर नॉन नाटो सहयोगीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि AI सुरक्षा या क्षेत्रात ट्रिलियन डॉलर गुंतवणुकीचे मार्ग मोकळे होतील। या भागीदारीमुळे आखाती प्रदेशात स्थिरता वाढेल आणि भारताच्या ऊर्जा हितसंबंधांना तसंच व्यापाराला 45 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक फायदा होईल असं मत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हससेन यांनी मांडलंय। तंत्रज्ञान, खनिज, डिजिटल पायाभूत सुविधा आणि संरक्षण उत्पादनात भारताला नव्या संधी उपलब्ध देखील होणार आहेत। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी हल्ले मात्र अधिक भीषण होत आहेत। कीव व रशियानं एका रात्रीत तब्बल 249 ड्रोनचा मारा केलाय। पेचेर्स्क आणि डनिप्रोव्स्की या जिल्ह्यात मोठा विध्वंस त्यामुळे झालाय। रहिवासी इमारतींवर झालेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही आहेत। रशियाने हे हल्ले युक्रेनकडून रशियन प्रदेशांवर झालेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरात केल्याचा दावा केलाय। दरम्यान अमेरिका आणि तुर्कीच्या मध्यस्थीनं युद्धबंदीच्या चर्चा सुरू आहेत। ट्रम्प यांच्या 28 कलमी योजनेला युक्रेननं सार्वभौमत्वाच्या कारणास्तव नकारही दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे। सोमवारी दोन्ही नेत्यांनी फोनवरून तैवान, व्यापार आणि युक्रेन आणि फेंटानिल सारख्या मुद्द्यांवर संवाद साधला। जिनपिंग यांनी ट्रम्प यांना बीजिंग दौऱ्याचं आमंत्रण दिलं असून ट्रम्प एप्रिल 2024 मध्ये चीनला भेट देणार आहेत। यापूर्वी ऑक्टोबरमध्ये बुसान विमानतळावर या दोघांची भेट झाली होती, ज्यात टॅरिफ कपातीवर सहमती झाली। तैवान प्रश्नावर चीन ठाम असून अमेरिका धोरणात बदल दिसतोय। लवकरच दोन्ही नेते समोरासमोर येणार आहेत।
अमेरिकेत ट्रम्प सरकारनं प्रवाशांना अनपेक्षित सूचना दिली आहे. विमानतळावर पायजमा आणि स्लीपर घालून येऊ नका असं सरकारचं म्हणणं आहे. अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी हवाई प्रवासातील वाढत्या बेशिस्त वर्तनावर नाराजी व्यक्त केली असून विमानतळांवरील शिष्टाचार परत आणण्याची वेळ आल्याचंही म्हटलंय. थँक्सगिव्हिंगच्या व्यस्त हंगामात 3.1 कोटी प्रवासी प्रवास करणार असल्यानंच योग्य पेहराव, स्वच्छता आणि इतर प्रवाशांचा आदर ठेवण्याचं त्यांनी आवाहन केलंय. शिवाय उघड्या पायानं आसनांवर पाय ठेवणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली आणि एकमेकांना मदत करण्याची सूचना दिली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांची पत्नी उषा व्हॅन्स सध्या एका व्हायरल फोटोमुळे जोरदार चर्चेत आल्यात. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या बोटात वेडिंग रिंग नसलेल्या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडियावर सुरू असलेल्या सगळ्या अफवांवर उषा व्हॅन्स यांच्या कार्यालयानं अत्यंत मजेदार अशी प्रतिक्रिया दिली आहे. पीपल मॅगझिनशी बोलताना त्यांच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं की उषा व्हॅन्स या 3 मुलांच्या आई आहेत. त्या दिवसभर भांडी धुतात, मुलांना आंघोळ घालतात आणि अनेक वेळा अंगठी घालायला विसरतात. वैयक्तिक जीवनात येणाऱ्या कामांमुळे कधी-कधी महत्त्वाची गोष्ट विसरली जाते असं स्पष्टीकरण व्हॅन्स यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय. सिंध हा भारताचा अविभाज्य भाग या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विधानानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. दिल्लीमधल्या सिंधी समुदायाच्या कार्यक्रमातील या वक्तव्यावर सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह भडकलेत आणि त्यांनी हे विधान तथ्यहीन, निराधार आणि कल्पनात्मक असल्याची टीकाही केली आहे. मुराद यांनी भारतीय नेत्यांना दिवसा स्वप्न पाहणं बंद करा असा सल्लाही दिलाय. पाकिस्ताननेही या विधानाला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन ठरवत जोरदार विरोध दर्शवलाय. सिंध प्रश्नामुळे दोन्ही देशांमधील तणाव आता पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्रीचं उत्साहात स्वागत केलं. व्हाईट हाऊसच्या हॉलिडे सीझनची ही एक महत्त्वाची परंपरा आहे. हे आकर्षक ख्रिसमस ट्री खास निवडक फार्ममधून आणलंय. या ट्रीच्या आगमनामुळे आता व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमसच्या सजावटीच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. फर्स्ट लेडी आता व्हाईट हाऊसच्या विविध खोल्यांसाठी खास थीम आधारित सजावटही करणार आहेत, जी पाहण्याची उत्सुकता अमेरिकेसह जगभरातील लोकांना आहे. कॅनडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी आणि ऐतिहासिक ठरणारी घटना घडली आहे. कॅनडाच्या संसदेमध्ये सादर केलेलं विधेयक C3 अधिकृतपणे मंजूर झालं असून त्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या बदलामुळे कॅनडात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या भावी पिढ्यांसाठी नागरिकत्व मिळणं आता अधिक सोपं, न्याय्य आणि स्पष्ट मार्गाने शक्य होणार आहे. या विधेयकाचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे 2009 पासून लागू असलेल्या वादग्रस्त पहिल्या पिढीच्या नागरिकत्व मर्यादेचा शेवट झाला आहे. हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त विशेष नाणं आणि पुस्तकाचं प्रकाशन केलं. ज्योतिसर अनुभव केंद्र आणि पांचजन्य शंख स्मारकाचंही त्यांनी उद्घाटन केलं. दरम्यान नवा भारत ना घाबरतो ना थांबतो, ऑपरेशन सिंदूर हे त्याचं उदाहरण आहे असं यावेळी मोदी म्हणाले. त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या त्यागाची आठवण करून शांतता हवी पण सुरक्षित तडजोड नाही असंही स्पष्ट केलं. नंतर पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात सहभागी होऊन ब्रह्मसरोवराची आरतीही केली. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींना 10 सर्क्युलर रोडवरील सरकारी निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागानं आदेश जारी करून हे घर नवीन नियुक्तींसाठी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. लालू राबडी कुटुंब गेल्या 28 वर्षांपासून या घरात राहत होतं. 1997 मध्ये लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यानंतर राबडी देवी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि हे सरकारी निवासस्थान त्यांना दिलं गेलं. लोकांमध्ये हे घर राबडी निवासस्थान म्हणूनच ओळखलं जातं. मात्र आता विभागाने ते तातडीनं रिकामं करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत निवडणूक आयोग भाजप आयोग बदल्याचं असं म्हटलेलं आहे. बोनगावमधील अँटी-SIR रॅलीत बोलताना त्यांनी SIR प्रक्रियेच्या नावाखाली मतदारांना यादीतून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही केला. भाजप शासित राज्यांमध्येही SIR होत असल्यानं भाजप स्वतःच घुसखोरी मान्य करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला. SIR नंतरची मतदार यादी आली की विनाश दिसेल असंही त्या पुढे म्हणाल्या. भाजपनं बंगालमध्ये आव्हान दिल्यास संपूर्ण देशात भाजपचा पाया हादरवण्याचा इशारा देखील ममता बॅनर्जी यांनी दिलाय.
दिल्ली स्फोट प्रकरणातील अतिरेकी डॉक्टर मुझम्मिलला घेऊन एनआयएचं पथक फरीदाबादमध्ये दाखल झालंय। या पथकानं अल फलाह विद्यापीठ, धौज आणि फतेहपूर तगा इथं जवळपास 4 तास पडताळणी केली। विद्यापीठात त्याचं राहण्याचं ठिकाण, मेडिकल केबिन, संपर्कात असलेले विद्यार्थी आणि हालचालींची तपशीलवार चौकशी झाली। त्यानंतर ज्या ठिकाणी 360 किलो अमोनियम नायट्रेट सुटकेसमध्ये भरून ठेवलं होतं तिथे त्याला नेण्यात आलं। फतेहपूर तगा इथल्या 2563 किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलेल्या ठिकाणी देखील चौकशी करून संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू करण्यात आलाय। पाटणातील गोपालपूर परिसरात धक्कादायक घटना घडली। दुचाकीवरील 2 गुन्हेगारांनी 65 वर्षीय व्यावसायिक अशरफी राय यांची घरासमोर गोळ्या झाडून हत्या केली आहे। या हल्ल्यानंतर पळणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांना स्थानिकांनी पकडला आणि भाला दगड गटासा या मानहाण करून ठार केलं। ही घटना 20 कोटींच्या जमिनीच्या वादाशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। घटनास्थळावर 10हून अधिक काडतुसं, बनावट नंबर प्लेटची बाईक आणि शस्त्रही सापडली आहेत। या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरू असलेल्या विशेष नक्षलविरोधी मोहिमेमुळे अनेक प्रमुख नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलंय। आज देखील 28 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। या 28 नक्षलवाद्यांना बसनं नारायणपूर पोलीस अधीक्षक ठाण्यात आणण्यात आलं। त्यांनी बस्तर महानिरीक्षकांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं। अबुजमदमध्ये क्षेत्रीय कमांडर आणि इतर वरिष्ठ नक्षलवादी नेते मुख्य प्रवाहात परतलेत। दिल्ली इथल्या इंडिया गेट परिसरात आंदोलनात नक्षलवादी नेता माडवी हिडमाचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्यानं कारवाई करण्यात आली आहे। नक्षलवादी नेता माडवी हिडमाचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्याप्रकरणी एकूण 23 जणांना अटक करण्यात आली आहे। 23 पैकी 17 जणांना 3 दिवसांची तर 5 जणांना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली। एक मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे आणि आंदोलनाच्या निमित्तानं शहरी नक्षल पुन्हा सक्रिय झाल्याचा दावा भाजपनं केला आहे। बेळगाव स्टिअरिंग बेअरिंग तुटल्यानं केएसआरटीसी बस थेट उसाच्या शेतात शिरली। बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील जकाबल या गावाजवळ ही घटना घडली। बस मुनावल्ली शहरातून बसरके गावाकडे जात असताना हा अपघात घडला आणि यावेळी बसमध्ये 60हून अधिक प्रवासी देखील प्रवास करत होते। चालकाच्या सतर्कतेमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रवासी थोडक्यात बचावले। तामिळनाडूच्या नागपट्टिनम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवासी वसतींमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ मदत आणि उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। साचलेलं पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत जेणेकरून लोकांना पुन्हा सामान्य जीवन जगता येईल अशी विनंती नागरिकांनी केली आहे।